नमस्कार. आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये मी अर्चना तुमचं स्वागत करते. आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी बघणार आहोत. उन्हाळा म्हटलं की दुपारी चहा कॉफी घ्यायचा सगळ्यांनाच कंटाळा येतो किंवा बाहेरून आल्यावर सुद्धा काहीतरी पटकन गार प्यायला मिळालं पाहिजे असा सगळ्यांच्या डोक्यात विचार असतो. मग तेव्हा सरबत असेल, पन्ह असेल, सोलकढी असेल किंवा अगदी साधं ताक सुद्धा आपल्याला त्यावेळेला खूप छान वाटतं. आज जी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ती जरा हटके आहे, पण सगळ्यांना आवडेल याची मला खात्री आहे. ती म्हणजे पियुष. पुण्यातलं लक्ष्मी रोडवरचं प्रसिद्ध जनसेवा दुग्धालय यांची ही खास रेसिपी होती. ते पियुष कसं करायचं ते आज मी तुम्हाला दाखवते. तर त्याचा आधी आपण साहित्य पाहून घेऊया आणि मग लगेचच कृती करूया. आज आपण जे पियुष करतोय त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. हे साधारण अर्धा किलो दही आहे. घरी लावलेलं आहे, गोड दही आहे. तुम्ही बाहेरचंही दही घेऊ शकता. जर ते दही आंबट असेल तर त्याचा आंबटपणा कमी करायला त्यात तुम्ही थोडं दूध घालू शकता. हे वेलदोडायुक्त, केशर वेलदोडायुक्त श्रीखंड आहे. हे पण घरी केलेलं आहे. साधारण 3 टेबलस्पून हे श्रीखंड आहे. इथे आपण अर्धा कप दूध घेतलेलं आहे. हे कशासाठी, तर आपण जेव्हा श्रीखंड आणि दही एकत्र घुसळतो ते खूप घट्ट होतं, तर ते सैल करण्यासाठी आपण हे दूध घेतलेलं आहे. केशराच्या 10-12 काड्या आपण थोड्याशा दुधात एक 15-20 मिनटं भिजत ठेवलेले आहेत. 2 टेबलस्पून आपण पिठी साखर घेतलेली आहे. 1 टीस्पून आपण वेलदोडा पावडर घेतोय. अर्धा टीस्पून जायफळ किसून घेतलेलं आहे. बदामाचे आणि पिस्त्याचे काप आपण करून घेतलेले आहेत. हे आपण एक 15 मिनटं गरम पाण्यात भिजत घातले होते, जेणेकरून त्याची वरची सालं पटकन निघाली आणि व्यवस्थित काप करता आले. तर एवढ्या साहित्यात अगदी मनाला थंडावा देणारं आणि अतिशय पौष्टिक असं पियुष आपलं तयार होतंय. चला आता आपण कृती करूया. पहिलं मी दही घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. श्रीखंड, पिठी साखर, वेलदोडा पावडर, जायफळ, हे केशराचं दूध घातलं आहे आणि हे दूध. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेऊया की आपली टेस्टी रेसिपी तयार. आपण आता बर्फाचे क्यूब घालूनही फिरवूयात जरा, म्हणजे अजून ते थंड होईल. आपलं पियुष तयार झालेलं आहे. बघा त्याचा थिकनेस कसा आहे तुम्हाला पाहता येईल. आता आपण हे ग्लासमध्ये ओतून घेऊया. आपण आधी ग्लासमध्ये बर्फ घालून घेऊया आणि मग वरनं आपण पियुष ओतूया. वा, किती सुंदर दिसतंय ना. आता आपण पिस्ता आणि बदामाने छान गार्निशिंग करून घेऊया. आपलं थंडगार पियुष करून तयार झालंय. जनसेवा फेम पियुष आहे हे. तुम्ही यापूर्वी कधी पियुष प्यायलं होतं का? नसेल प्यायलं तरी मला नक्की खात्री आहे आजचा हा व्हिडिओ पाहिला की नक्कीच तुम्ही हे करून बघणार. मुख्य म्हणजे काय आहे, सणावाराला आपल्याकडे श्रीखंड केलं जातं. मग अशा वेळेस श्रीखंड पहिल्या दिवशी तर सगळेजण भरपूर खातात आणि नंतर उरलेलं श्रीखंड बाजूला तसंच राहून जातं. अशा वेळेस
जर तुम्ही पियुष बनवलं तर ते श्रीखंडही वाया जाणार नाही आणि पियुषही तितक्याच चवीने सगळेजण पितील. तुम्हाला जर आजची पियुषची रेसिपी आवडली असली, हा व्हिडिओ आवडला असला तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये लिंक शेअर करा. माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तेव्हाच शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील. पुन्हा आपण लवकरच नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.